नाथ महाराज बोलतात दुःख हे कुणालाही नको आहे. मुंगीला नको आहे, कीटकाला नको आहे, पशु पक्षाला, जलचराला, वनचराला कोणालाही नको आहे. मानवाला तर नकोच आहे. सुखासाठी तळमळ चाललेली आहे. सुख कसं मिळेल, कुठं मिळेल, इथं मिळेल, तिथं मिळेल, त्याच्यासाठी प्रत्येक जीवाची तळमळ आहे. मानवाची पण तळमळ आहे. म्हणजे सुखाचा शोध आणि सुखाचं स्थान आजच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज सांगतात. बैसू जेवू एके हा मर्म आहे या अभंगात. शरीर हिंडू द्या हरकत नाही, पण मन बसलं पाहिजे. मनाची स्थिरता हे सुख आहे, मनाची चंचलता हेच दुःख आहे. मन करारे सर्व सिद्धीचे कारण सर्व शब्द वापरला. मोक्ष अथवा बंधन, सुख, समाधान, इच्छा ते. मोक्ष सुखी बंधन, बंधन करणारा मन आहे, बंधनातून सोडवणारे मनच आहे. मनाच्या ठिकाणी एकूण 4 गुण आहेत. 3 गुण सर्वांना माहिती आहे. रजोगुण, तमोगुण हे अधोगतीला घेऊन जातात. सत्वगुण आणि शुद्ध सत्वगुण हे मोक्षाकडे घेऊन जातात. मनाला प्रसन्न करा म्हणजे शुद्ध सत्वगुण मनाच्या ठिकाणी वापरा. शुद्ध सत्वगुणामध्ये मनाचा प्रवेश करू द्या, म्हणजेच माणसाला सुख मिळणार आहे. अन्यथा सर्व चंचलतेमध्ये दुःख आहे. म्हणून काल्याचा प्रसंग असल्यामुळे काला हे शास्त्राने 3 प्रकारचा सांगितले. अन्नमय काला 1, नाममय काला 2 आणि ज्ञानमय काला 3. नामाचा काला, काला काला शब्दाचा अर्थ कीर्तन करून महाराज गेला वापस आला. लोक काय म्हणतात, महाराज वापस का आला? बरोबर आहे. काला म्हणजे कसा काला नाही किंवा जीव जन्माला का आला. वासनेचे सगळे जन्म घेणे लागले म्हणून वापस आला. महाराज अवतारला का आला? उद्धरावया जन जड जीव, जड जीवाचा उद्धार करण्यासाठी महात्मे येतात. आत्मा का आला? तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी आला. चल, नाममय काला म्हणजे भगवान श्री कृष्णाचं नाम एक आणि भगवान रामप्रभूचं नाम एक. रामकृष्ण नामे रामचंद्र प्रभूचे जन्म कधी? दिवसा की रात्री? दिवसा 12 वाजता. कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता. कृष्णाला बायका 16,000 आणि रामाला एक पत्नी, एक बाणी, एक वचनी. आणि हा बाबा लबाडी बोलणारा, किती बार चोऱ्या करणारा, लबाडी बोलणारा, व्यभिचार करणारा,
व्यभिचार जरी केलं तरी भोग भोगनी ब्रह्मचारी अशा स्थितीमध्ये भगवान श्रीकृष्णच भोग भोगून ब्रह्मचारी होते असं नाही. तुम्ही जेवढे जीव आहोत ते भोग भोगून ब्रह्मचारी आहोत, पण फक्त आपल्याला त्याचं ज्ञान नाहीये. आपलं भोग कशात चाललंय? स्वप्नात चाललंय. आणि स्वप्नाच्या बाहेर पडले की आम्ही ब्रह्मचारीच आहोत. केवळ ब्रह्मचारी नाही, ब्रह्मस्वरूप आहोत, परमात्मा स्वरूप आहोत. म्हणून आमचं जे भोग चाललंय, संसार चाललंय, हे सर्व स्वप्नात चाललंय. आपण स्वप्न पडतात, स्वप्न कधी कधी स्वप्नामध्ये आपण पंच विषयाचा भोग घेतच असतो. शब्द स्पर्श रूप रस गंध. पण स्वप्नाच्या बाहेर पडल्यावर ते सर्व भोग भेटेल काय असतं मिथ्य ठरतं. कशाच प्रती नाही. हे सुद्धा काय की दीर्घ स्वप्न आहे, ते क्षणिक असतात. आणि हे सर्व स्वप्न